सभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली। यावेळी पैशांचं मोठं घबाड त्यांच्या हाती लागलंय। भांडूप परिसरात शनिवारी रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी सुरू होती। यावेळी सोनापूर सिग्नलवरती एका गाडीत मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली। गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास 3 ते 3.5 कोटींच्या घरात असल्याचं समजतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अमित राय आपल्या सोबत आहेत। अमित, काय सगळा प्रकार? देखिए, बीती रात जो है भांडुप इलाके में जो नाकाबंदी के दौरान इलेक्शन फ्लाइंग स्क्वाड की जो टीम है उसने कैश डिपॉजिट करने वाली गाड़ी को पकड़ी है, जिसमें करीब 3 करोड़ रुपए है। गाड़ी को जो है भांडुप पुलिस स्टेशन लाया गया है और इनकम टैक्स डिपार्टमेंट के अधिकारी जो है अब पुलिस स्टेशन पहुंचे हुए हैं और वो गाड़ी से सारा कैश निकालकर उसकी जांच की जा रही है। हालांकि इस मामले में आधिकारिक रूप से कोई जानकारी नहीं दी गई है, लेकिन गाड़ी में मौजूद जो गार्ड है और जो ड्राइवर है उससे भी जो है पूछताछ की जा रही है। दरअसल रात को सोनापुर जो चेक नाका है वहां पर जो है इलेक्शन स्क्वाड टीम के अधिकारी थे। उन्होंने एक गाड़ी को जाते हुए देखा, उसमें पैसे थे और ये एटीएम मशीन में पैसे डालने वाली गाड़ी जो है वो बताई जा रही थी। लेकिन जब पूछताछ की गई तो पूछताछ में जो ड्राइवर था और जो दूसरा कर्मचारी था उसके जवाब जो है संतोषजनक नहीं लग रहे थे टीम को और वो गोलमोल जवाब दे रहे थे इस पूरे मामले को लेकर। तो निश्चित तौर पे थोड़ा शक हुआ यहाँ पे अधिकारियों को। अधिकारियों ने जो है उन्हें तुरंत गाड़ी समेत जो है भांडुप पुलिस स्टेशन लाया यहाँ पर और ये पूरा मामला जो है सोनापुर सिग्नल के पास यानी भांडुप में नाकाबंदी के दौरान हुआ था। और ये इस दौरान पुलिस ने एटीएम में पैसे भरने के इस्तेमाल की जाने गाड़ी को रोका और जब इस कार की जांच की गई जिससे 3 से 3.5 करोड़ रुपए मिले, जब अधिकारियों ने वैन में मौजूद जो है सुरक्षा गार्डों कर्मचारियों से पूछताछ की तो वो नकदी के मामले में संतोषजनक स्पष्टीकरण जवाब नहीं दे पाई। इसलिए चुनावी टीम ने इस वैन को भांडुप पुलिस ने सौंप किया है। ये रकम राशि कहां से आई, इसे लेकर आयकर विभाग के अधिकारियों को थाने बुलाया गया और वो लगातार पूछताछ कर रहे हैं। पैसों की गिनती भी शुरू है और भांडुप पुलिस और इनकम टैक्स के अधिकारी दोनों इस पूरे मामले की जांच कर रहे हैं और जो ड्राइवर था और दूसरा जो कर्मचारी है उससे भी लगातार पूछताछ जो है देर रात से चल रही है। अमित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर भांडुपमध्ये ही मोठी रक्कम नाकाबंदी दरम्यान निवडणूक भरारी पथकाला काल रात्री सापडली आहे। पुढची बातमी आहे, कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने सामने येणार आहेत। रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडणार आहे। या सभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच मनसेचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव या ठिकाणी उपस्थित असतील। तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांच्या निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा कोकणात येत आहेत। त्यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत उद्धव ठाकरे येणार असून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे ठाकरे भाषेत ते कोणावरती कडाडणार याकडे लक्ष आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केली। बाळासाहेबांनी ज्यावेळेस मला मुख्यमंत्री केलं तेव्हा उद्धव ठाकरेंना पोटदुखी झाली होती। त्यावेळी रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या, राणे जोपर्यंत शिवसेनेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रश्मी ठाकरेंबाबत केला। उद्धवकडे काही अधिकार गेले तर त्याच्याने माझा पटला। आता तो असताना शिवसेनेत माननीय बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं, ही त्याची पोटदुखी होती। त्यातली पत्नी म्हणायची उद्धवजीला, राणे जोपर्यंत शिवसेनेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार। ते प्रश्न सांगायचे, मराठी माणूस आणि हिंदुत्व यासाठी नारायण आपल्याला काम आणि अतिशय प्रामाणिकपणे केल्यामुळे जेवढी जरी पद निर्माण झाली सगळ्या पदावर मुख्यमंत्रीचं साहेबांनी मला पाठवलं। का नाही यांना पाठवलं? कोणाला? उद्धवला काय क्षमता। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांना निवडणूक खर्च नियंत्रण समितीने नोटीस पाठवली आहे। मतदारसंघातील निवडणूक खर्च तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक विषयक खर्चाची प्रथम तपासणी खर्च निरीक्षक यांच्या मार्फत करण्यात आली। मात्र
19 ते 26 एप्रिल दरम्यान त्यात 8,47,000 रुपये वर्ग केल्याचं दिसून आलं. याबाबत साशंकता निर्माण झाल्यानं त्यावरती स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं मारुती जोशींना निवडणूक आयोग संनियंत्रण समितीनं नोटीस बजावली आहे. तर 48 तासात खुलासा न केल्यास पुढील कारवाई केली जाईल असं देखील नोटिशीत म्हणण्यात आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर आणि धाराशिव दौऱ्यावरती आहेत. फडणवीसांच्या तब्बल 4 सभा या मतदारसंघात होणार आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीमध्ये सभा होणार आहे. दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी मैदानात उतरलेत आणि फडणवीसांच्या माढा, सांगोला, अकलूज इथे 3 सभा होणार आहेत. लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं बार्शी या ठिकाणी दिनांक 28/4/2024 रोजी रविवारी सकाळी 10:30 वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी सभेकरता येणार आहेत. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकीय लढाईमध्ये साप आणि मुंगूस यांची एंट्री झाली आहे. उत्तमराव जानकर आणि अजित पवारांमधल्या संघर्षामध्ये एक प्रकारे सळसळ निर्माण झाली आहे. खुद्द उत्तमराव जानकरांनीच तसं वक्तव्य केलं. अजितदादा कोबरा आहे, एकदा डसल्यावर ना कुणाला सोडत नाही. मेलेल्या जनावराचं कातळं खावं आणि त्याच्यानंतर आपल्या मेंदूत घाण साचावी अशा पद्धतीनं जानकरांचा मेंदू झालेला असल्यामुळे ते कोबरा, मुंगूस अशा गोष्टी करायला लागलेल्या आहेत. साप आणि मुंगुसातली लढाई लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत चर्चेत आली आहे. मंडळी, त्याचं झालं असं की उत्तमराव जानकर यांनी त्यांना धमकी आल्याची माहिती दिली. धमकी देणाऱ्यानं उत्तमराव जानकर यांना अजित पवार यांच्या नादी लागू नका असा सज्जड दम भरला. आधीच उत्तमराव जानकर आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट निर्माण झालाय. जानकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात जाहीर पाठिंबा दिला. तसंच बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा जानकर सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतायत. उत्तमराव जानकर धनगर समाजाचे नेते आहेत. बारामती मतदारसंघात मराठा समाजानंतर धनगर समाजाची मोठी संख्या आहे. परिणामी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत आधीच चुरशीची झाली आहे. त्यामुळे धमकीच्या फोनचा उल्लेख करत जानकर यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली. नादाला अजितदादाच्या लागू नका, अजितदादा कोबरा आहे, एकदा डसल्यावर ना कुणाला सोडत नाही. पण मी सुद्धा मुंगसासारखा चिवट आहे. लढाई माझा अजितदादांना एवढंच सांगणं आहे, तुमच्या ह्या लोकांना थांबवा. उत्तम जानकर यांनी केलेल्या कोबरा आणि मुंगूस या वक्तव्यामुळे चांगलीच सळसळ निर्माण झाली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा भुई थोपटली आहे. मेलेल्या जनावराचं कातळं खावं आणि त्याच्यानंतर आपल्या मेंदूत घाण साचावी अशा पद्धतीनं जानकरांचा मेंदू झालेला असल्यामुळे ते कोबरा, मुंगूस अशा गोष्टी करायला लागलेल्या आहेत. अजित पवार यांचा पराभव केल्याशिवाय माढ्याला परत येणार नाही अशी घोषणा उत्तमराव जानकर यांनी नुकतीच केली होती. माढ्यात जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य करतायत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जानकर यांना मदत करण्याचा शब्द शरद पवार यांनी सुद्धा दिलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर जानकर आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. फक्त त्याला साप आणि मुंगूस यांचं उग्र रूप येऊ नये हीच सामान्यांची भावना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये बंद खोलीमध्ये रात्री पाऊण तास चर्चा झाली. दोघांमध्ये निवडणुकीच्या रणनीतीवरती चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कोल्हापुरातल्या सभेतून जाताना घाटगेंच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री आणि शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेले समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये तब्बल पाऊण तास खलबत झाली.
काल संध्याकाळी पंतप्रधान मोदींची कोल्हापुरात जाहीर सभा संपन्न झाली आणि या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवरती घणाघात केला. इंडिया आघाडीकडून वोट बँकेचं राजकारण केलं जात असून 1 वर्ष 1 पंतप्रधान हा त्यांचा फॉर्म्युला असल्याची टीका त्यांनी केली. नकली शिवसेना काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली. सरकार बनाव नोट कमाव हा इंडिया आघाडीचा अजेंडा असून काँग्रेसची अवस्था फार बिकट असल्याचा टोला मोदींनी लगावला. और उनका तो हाल ये है जी, वो ऐसी फॉर्मूला बना रहे हैं, 1 साल 1 पीएम, ये फॉर्मूला निकालने में लगे हैं. अगर 5 साल मौका मिले तो 5 प्रधानमंत्री. कांग्रेस ने ऐलान किया है कि आप जीवन भर जो कमाएंगे, अपने बच्चों के लिए जो कुछ भी जोड़ते रहेंगे, वो पूरा का पूरा आपके संतानों को नहीं मिलेगा. आज आपके पास गाड़ी है तो आप अपने बेटे को दे सकते हैं, घर है दे सकते हैं, खेत हैं दे सकते हैं. ये कांग्रेस के शहजादे फॉर्मूला लाए हैं. कांग्रेस के शहजादे उन्होंने घोषणा की है कि वो आपकी संपत्ति की, महिलाओं के गहने और सोने चांदी की जांच करवाएंगे. आपकी कमाई को कांग्रेस उन लोगों में बांटेगी जिनका ये देश पर पहला हक है, ऐसा बताते हैं. देशामध्ये सर्व गॅरंटी फेल झाल्यात, फक्त मोदी गॅरंटी चालते. या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काटाकीर झाल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी. कोल्हापुरातल्या सभेत ते बोलत होते. तर काँग्रेस म्हणजे येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी परिस्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला. बाकी गॅरंटी फेल झाल्यात, फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी. या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी, शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी, बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी. या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचं काय होईल? काटा किर झाल्याशिवाय राहणार नाही. येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा. मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेढे नाहीत, त्यांच्याकडे गॅरंटी आहे. आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे. आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खोळबी लागत नाही. त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे, पंजाला मतदान करणार आहे. हे आहे या देशाचं, या राज्याचं दुर्दैव. जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील, ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतायत. आता सध्या नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करू असं वक्तव्य बीडमधल्या सभेत केलं होतं. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना पंकजा मुंडेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मात्र आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असून प्रीतम यांच्या उमेदवारीबाबत बोललो नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं. ऐकूयात. या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे. मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही. पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे. प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता. मी नाही हो, मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले. पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची. ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका. एखादा विषय सहज बोलून लाईटली बोलला की प्रीतम ताईंची उमेदवारी 10 वर्ष खासदार आहेत, त्यांची माल म्हणजे त्यांना न देता मला दिली.
तर ताईंचं सासर तिकडे आहे, नाशिकला पाठवून देऊ त्यांना. एवढं स्वागत जास्त झालं तिकडून, बरेच लोकांनी मेसेज केले. पण मी काही उमेदवारी, कोणत्या लोकसभा उमेदवारी, विधानसभा काहीच म्हणले नाही. बीडमध्ये गेल्या काही वर्षात माझा भाऊ, माझी बहीण एवढंच बोललं जातंय. यापुढे काही आहे की नाही? गेल्या 15 वर्षात बीड जिल्ह्यात कुठला मोठा प्रकल्प आलाय का? किंवा बीडच्या खासदार कुठल्या विषयावरती बोलल्या का? असा खडा सवाल महाविकास आघाडीचे बीडचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी केला. लोकसभेच्या प्रचारात केवळ मला कमी लेखलं जातंय, माझी लायकी काढली जाते. मात्र या बजरंग सोनावणेची लायकी जनतेला माहिती आहे आणि सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेऊन मी आज 2 कारखाने यशस्वीरित्या चालवतोय. तर दुसरीकडे वडिलांनी सुरू केलेले 26 कारखाने मुंडेंनी बंद पाडले आणि वैद्यनाथ सुद्धा चालवू शकला नाहीत, असा टोला बजरंग सोनावणेंनी पंकजा मुंडेंना लगावला. पहिल्या वेळेस झाला, दुसऱ्या वेळेस झाला, तिसऱ्या वेळेस झाला, आता चौथ्यांदा. एकदा हे, एकदा ते, दुसऱ्यांदा तेच, तिसऱ्यांदा माझा भाऊ, माझी बहीण, याच्या पुढे आहे का नाही काय? आता परत बहीण बाई, ठीक आहे, कौतुक आहे, काय अडचण नाही. पण हे करत असताना त्यांनी सांगितलं पाहिजे खासदार महोदयाने की माझ्या नावावर हे बीड जिल्ह्यात एवढं चांगलं काम केलेलं मी आहे, ते तर सांगायसारखं नाही. सांगितलं की मी ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याचा फक्त सभापती असणारा उमेदवार आहे, त्याची काय लायकी आहे, त्याची काय अवकात आहे. आणखी परत पालकमंत्री काल पण बोलले. त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की लायकी बजरंग सोनवणेची काय आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बघितली. एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून 1 नाही तर 2 कारखाने उभे केले, चालवले आणि शेतकऱ्यांना पैसे दिले, कर्मचाऱ्याला भाव देतो आणि नव्हे तर आपल्या सर्व तोडणी वाहतूकदाराचे बिल सुद्धा वेळेत देतो. तुम्ही मात्र तुमच्या वडिलोपारीत आलेले 26 कारखान्याचे 0 केले. वैद्यनाथ पंगेश्वर सुद्धा बंद. अंबाजोगाई चालवाय घेतला पालकमंत्र्यांनी, भावा बहिणीने, ती सुद्धा बंद. पुन्हा कुठला तरी एक आणला, ते बी बंद. पुन्हा कुठं तरी टाकायचा होता, त्याचे बी पैसे राहिले. याचं उत्तर जनतेला द्या ना. अशाच काही बातम्या पाहायच्यात मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.